थोडासा अखूट टपाचा बॉल होता, इथे कट करण्याचा प्रयत्न, बॉल मात्र विसावला विकेट किपर कडे. आणखीन एक निर्धाव चेंडूची मात्र सांगता. सलगचे डॉट बॉल भरपूर झालेत, थोडासा प्रेशर क्रिएट झालाय फलंदाजी करणाऱ्या मोरबी टीम वरती. पॉवर प्लेच षटक आहे इथे, मात्र पूर्णपणे पॉवरफुल गोलंदाजी बॉलर शहबाज शेखनं मात्र केली आहे. इथे मात्र फक्त बॉलला ग्लान्स केलाय, शॉट मिड विकेटला बॉल चाललाय, तिथे रन्स एकच मिळेल. चिकी सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. इथे पहिलं षटक मात्र संपलंय आणि पहिल्या षटकानंतर बॅटिंग करणारा अग्नेश श्रीवन मोरबे हा संघ जाऊन पोहोचला आहे. तो 3 विकेट गमावल्यानंतर फक्त आणि फक्त 3 या धावसंख्येवरती. इथे बॉलर मात्र सोहेल शेख दुसऱ्या ओव्हरसाठी इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. संघाकडून दुसरं षटक आहे आणि वैयक्तिक पहिलं षटक आहे. सोहेल शेखला आपण बॉलिंग मार्क वरती पाहताय. पहिल्या षटकानंतर फक्त 3च धावा धाव फलकावरती लागल्यात. इथे पूर्णपणे स्वतःवरती घ्यावी लागेल ती सागर या खेळाडूला. राईट आर्म ओव्हर द विकेट ना बॉल, फुल्ल लेनचा बॉल होता. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, संपर्क बॅटम बॉलचा कोणताही झाला नाही या, तिथेच बॉल मात्र स्थिरावला आणि आणखीन एक डॉट बॉलची सांगता. इथे थोडंसा लक्ष केंद्रित करावं लागेल बॅटिंग वरती सागरला, तर धावा फार कमी आहेत. अगदी 4 षटकांमध्ये कमीत कमी 35-40 धावा इथे बनवणं गरजेचं आहे. बॉल तयार आहे. इथे मात्र स्मॅश केला, स्ट्रोक मध्ये पॉवर भरपूर आहे. बॉल साला मिड विकेट क्लिअर करत सीमा रेषा पार. पहिला दर्जेदार आणि मच निडेड षटकार येतोय तो सागर उलवेकरच्या बॅटमधून. 6 धावा. इथे षटकार मात्र आलाय, 6 धावा मिळाल्यात मोरबे टीमला. टीमची धावसंख्या पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. बॉल तयार आहे. हा चेंडू इथे बॅट चिकट लागली या, आउटफील्ड फार फास्ट आहे. बॉल चालला थर्डमॅन क्लिअर करत सीमा रेषा पार. हा देखील बॅटकटच्या साहाय्यानं आलाय चौकार. इथे मात्र 4 धावा मिळाल्या. 4 नंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 13 या आकड्यावरती. बॅटकटच्या साहाय्याने चौकार आला. कशाही धावा येऊ दे, धावा येणं मात्र महत्वाच्या त्या मोरबे टीम साठी. संघ पोहोचलाय तो 13 वरती. थोडासा प्रेशर मात्र कमी करण्याचा प्रयत्न इथे सागरच्या खेळाडूच्या माध्यमातून मात्र केला जातोय. 13 वरती 3 ही सध्याची स्थिती अग्नेश 11 मोरबे टीमची मात्र आपण पाहताय. थोडासा एक्सेलेट करायला आता सुरुवात केली आहे. मी मगाशी सांगितलं 3 खेळाडू बाद झालेत. मॅचची जिम्मेदारी पूर्णपणे सागर वरती आता आली आहे. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. इथे पंचांनी हात मात्र जमिनीला समांतर करत इशारा दिलाय की हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्राची धाव या इनिंग मधली ही दुसरी एक्स्ट्रा धाव इथे पेट टीमच्या माध्यमातून खर्च केली जाते आणि संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 14 वरती. पॉवर प्लेच षटक इथे मात्र संपलंय. दुसऱ्या षटकासाठी 5 फिल्डर आपण 30 सर्कलच्या बाहेर पाहता. फिल्डिंग पाहिली तर मिड विकेटला एक फिल्डर, एक स्क्वेअर लेगला, एक अगदी लॉंग ऑनला, एक लॉंग ऑफला, एक फिल्डर आपण एक्स्ट्रा कव्हरला पाहता. मागच्या बाजूला 2 फिल्डर शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेगला, एक फिल्डर अगदी आपण पाहिला तर पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी जवळ आहे. चांगली फील्ड सेटअप इथे केलाय. हा चेंडू ओव्हर द विकेट न लो फुल टॉस होता. इथे मात्र गॅप म्हणून फटका एक्झिक्यूट केला. प्रचंड वेगानं बॉल जाईल सीमा रेषा पार. सागरच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार चौकार.
18 धावा मात्र धाव फलकावरती लागल्यात फलंदाजी करणाऱ्या अग्निशिरीवन मोरबे या संघाच्या. या षटकामध्ये सोहेल शेख या गोलंदाजावरती मात्र पूर्णपणे आक्रमण केलं जात आहे. जिथे पहिले षटक अगदी फार चांगलं शहबाज शेख या बॉलरनं मात्र टाकलं होतं. आखूड टप्पाचा बॉल होता, खराब बॉल आहे. इथे पनिशमेंट जरूर मिळेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून आणखीन एक दमदार षटकार येतोय तो सागरच्या बॅटमधून आणि इथे टोटली धाव फलकावरती मात्र लागल्यात 24. एक शेवटचा बॉल मात्र बाकी आणि 24 धावा तब्बल धाव फलकावरती लागल्यात. जिथे पहिल्या षटकामध्ये जो प्रेशर बनला होता तो प्रेशर पूर्णपणे मात्र जुगारून लावला सागर या खेळाडूनं. आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 24 धावा मात्र घेतल्यात. 21 धावा घेतल्या, संघाच्या टोटल धावा झाले ते 24. शेवटचा एक चेंडू मात्र बाकी आहे. असं वाटत होतं की कदाचित पहिलीच मॅच ही लो स्कोरिंग होते की काय, परंतु तसं नाही आहे. सागरनं सांगितलं मी मॅच मध्ये अजूनही बाकी आहे. लास्ट बॉल आहे. इथे फुलटॉस होता, पुनश्च त्याच दिशेने बॉलला पाठवला. जणू काही ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून हा दुसरा षटकार येतोय. सागरनं अगदी आक्रमण करायचं मात्र बांधलं होतं. जिथे पहिल्या षटकामध्ये 3 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 27 धावा इथे उसूल केल्यात. आणि 2 षटकानंतर बॅटिंग करणारा अग्निशिरवन मोरबे संघ मात्र पोहोचलाय तो 3 बाद 30 या धावसंख्येवरती. इथे मयूर पाटील हा बॉलर येतो बॉलिंग मार्क वरती. टीम कडून 3रं षटक आहे, स्वतःचं पहिलं. 15च्या रन रेटने इथे मोरबे संघ मात्र 30 या धावसंख्येवरती पोहोचला. उर्दू विकेट न बॉलर तयार आहे. गौरव साठी हा बॉल आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, बॅटम बॉलचं कनेक्शन नाही आहे. अंधेधुंदी बाट मात्र इथे फिरवली आहे. बॉल विसावला विकेट किपर कडे आणि इथे निर्धाव चेंडूची मात्र सांगत झाली आहे. डॉट बॉल येतोय वन साइड एकतर्फी झुंज इथे सागर देताना मात्र आपण पाहतोय. दुसऱ्या कोणत्याच खेळाडूच्या बॅट मधून मात्र जास्त धावा आल्या नाहीयेत. एक सिंगल डिजिट फक्त गौरवनं बनवली आहे आणि टोटली राहिलेल्या सगळ्या धावा इथे मात्र सागरनं स्वतः बनवल्यात. हा चेंडू देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुनश्च डॉट बॉल आला. हा दुसरा निर्धाव चेंडू या षटकातील मयूर या गोलंदाजाचा. इथे मात्र चांगली बॉलिंग मयूर पाटीलच्या माध्यमातून आपण पाहताय. 2 चेंडू मात्र डॉट आलेत. सागरनं स्वतःकडे स्ट्राईक ठेवायला हवी आहे. हा खराब बॉल होता. इथे कदाचित या बॉलवरती मोठा फटका आला असता, परंतु बॅटवरती बॉल आला नाही आहे. जरा जास्तीचा बाहेर जाणारा चेंडू मात्र पंचांनी घोषित केला. हा वाईट बॉल आहे. इथे एक्स्ट्राची रन, एक्स्ट्रा धावा, एक्स्ट्रा रनच्या मदतीने टीमची टोटल पोहोचेल ती या 31 या आकड्यावरती. 31 धावा धाव फलकावरती. इथे मात्र चांगल्या धावसंख्येकडे फलंदाजी करणारा मोरबे संघ मात्र वाटचाल करतोय. बॉल तयार आहे. हो यस, अगोदर शपल झाले होते, थोडेसे ऑफस्टंप वरती निघाले. इथून मात्र बॉलरनं ओळखलं की फलंदाज जास्तीचा ऑफस्टंप वरती शपल होत्या. फलंदाजाला मात्र फॉलो केलं. अगदी ऑप्टिकच्या जवळून बॉल मात्र ट्रॅव्हल होत असताना आणखीन एक डॉट बॉलची सांगता आपण पाहू शकता. 3 बॉल मात्र इथे डॉट आलेत. हा बॉल जास्तीचा बाहेर आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. इथे प्लॅनिंग मात्र फार चांगली आहे.
आउटसाईड ऑफ स्टंप बॉल टाकायची ही रणनीती मात्र ठरवली आहे ती मयूर पाटील या गोलंदाजानं. वाईट बॉल इथे जरूर मिळाला आणि धाव संख्या झाली ती 32. बॉलर मात्र इथे तयार आहे ओव्हर द विकेटनं. गौरवसाठी हा चेंडू आहे. इथे खूप चांगला बॉल आहे, खोदून काढला समोरच्या दिशेने लॉंग ऑनला. रन्स मात्र फक्त एकच मिळेल. सागरने इथे स्वतःकडे मात्र स्ट्राईक ठेवली आहे. एकनं धाव संख्या पुढे जाईल आणि एकनं धाव संख्या पोहोचेल ती 33 वरती. 33 वरती 3 हा स्कोर कार्ड मात्र आपण इथे 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून स्क्रीनवरती मात्र पाहू शकता. बॉल तयार आहे सागरसाठी. वाईट बॉल आहे, एक्स्ट्राचे आणखीन एक धाव. दिशा बरकेटला बॉलर इथे मयूर. या षटकातील हा तिसरा वाईट बॉल आहे आणि तिन्ही वाईट बॉल आपण पाहिले तर ऑफस्टंप वरती झालेत. अर्थातच ऑफस्टंप वरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथे मयूर पाटील या गोलंदाजाचा आहे. इथे मात्र वाईट बॉल. धावसंख्या फलकावरती लागली ती 34. अजूनही या षटकातील मात्र 2 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे खरा बॉल होता, हवेत आहे जेलची संधी. इथे प्रयत्न एफर्ट 100% केले होत्या. सुप्यान शेख हे खेळाडू तिथे होते. प्रयत्नांना नंबर मात्र 100 मिळतील. अगदी उलटा झेल टिपण्याचा प्रयत्न त्यांचा होता. हाताला बॉल लागला त्यानंतर बॉल मात्र निसटला आणि जमिनीवरती आदळला. इथे मात्र 2 धावा मिळाल्यात आणि धाव संख्या पोहोचली ती 36 वरती. हा लास्टचा बॉल आहे. ऑफसाईडला बॉल होता. इथे एक्स्ट्रा कव्हरला चालला बॉल. शेवटच्या बॉलवरती सिंगल रन मिळेल. इथे स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे ते सागर या खेळाडून. तिसरं षटक संपलं आणि 3 षटकानंतर बॅटिंग करणारा अग्नेश 11 मोरबे संघ जाऊन पोहोचलाय तो 3 या धाव संख्येवरती. चला मैदानावरती पाणी आपण घेऊन जा. तीन षटक झालेत आणि 3 षटकानंतर मग थोडस ड्रिंक्स ब्रेक आपण घेऊया. अगदी रखरखत ऊन आहे इथे. मात्र खेळाडूंना ज्या वेळेला पाणी लागेल त्या वेळेला तुम्ही आम्हाला सांगा, पाणी तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. शेवटचं षटक इथून मात्र बाकी आहे. किती धावा शेवटच्या षटकामध्ये येतील, किती धावाचं टार्गेट उभं राहील हे मात्र आपल्याला पाहायचं आहे. इथे शेवटच्या ओव्हरसाठी बॉलर येतोय फराज शेख. संघाकडून शेवटचं षटक आहे, वैयक्तिक पहिलं षटक आहे. स्लॉग ओव्हर हाणामारी देत ओव्हरचं षटक आहे. फराज शेख या गोलंदाजावरती इथे जिम्मेदारी सोपवली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. पहिलाच बॉल होता सागरसाठी. हा चेंडू इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल मात्र विसावला विकेट किपर कडे आणि इथे मात्र आलाय डॉट बॉल. इथे डॉट बॉलची मात्र सांगता. चांगली गोलंदाजी पहिल्या बॉलवरती फराज शेख या बॉलरची मात्र पाहायला मिळते आहे. 5 बॉलचा मात्र अजून खेळ बाकी आहे. अकुट टपाचा बॉल होता, ऑन साइडला पिक केला. इथे रन्स एकच मिळेल. डबलचा प्रयत्न कदाचित सागर करू शकतो. इथे मात्र काय घडलंय मैदानावरती पाहणे गरजेचं. खेळाडूने क्रीज सोडली आहे की खेळाडू सेफ आहे. इथे पंच मात्र निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. इथे रन्स मात्र मिळेल ती एकच.
आणि 1 धावसंख्या पोहोचलती 38 38 या धावसंख्येवरती. सागरचा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता परंतु गौरवनं क्रीज मात्र जागेवर सोडली नाही. त्याचमुळे आता गौरव स्ट्राईक एंड वरती आहे. इथे विकेट काढण्याचा प्रयत्न हवेत आहे. झेलची संधी आहे. विकेट किपरनं झेल इथे मात्र ड्रॉप केला. झेल ड्रॉप केला. अगदी सहज आणि सोपा झेल होता. इथे झेल ड्रॉप झाला. त्यापेक्षा महत्वाचं हे आहे की इथे सागर स्ट्राईक एंड वरती आलाय. आता सागरसाठी इथे सुवर्ण संधी आहे. झेल जर घेतला असता तर नवीन खेळाडू स्ट्राईक एंड वरती असता परंतु झेल ड्रॉप झाल्यानंतर स्ट्राईक रोटेट आणि आता सागर स्ट्राईक एंड वरती आहे. झेल सोडल्याचा हा परिणाम आहे. इट्स अ बिग अँड कडक हिट. इथे सागरच्या बॅट मधून हा दमदार षटकार येतोय 6 धावांसाठी. काय दर्जेदार फटका लगावला. ब्रँडेड षटकार येतोय. वन मोर बिग हिट. मॅग्निफिशंट बॅटिंग. इथे मात्र हात ओपन करायला सुरुवात सागर या खेळाडूने मात्र केली आहे. वन मॅन शो वन मॅन आर्मी सारखा मात्र इथे लढला. संघाच्या टोटली धावा फलकावरती लागल्यात त्या 51 50 धावा मात्र कंप्लीट झाल्यात आणि त्यातल्या वैयक्तिक सागरनं बनवल्यात त्या 43 धावा. 14 बॉल वरती 43 धावांची इनिंग मात्र सागरनं साकारली आहे आणि हा शेवटचा एक बॉल या षटकातील मात्र बाकी आहे. टार्गेट सेट करणारा चेंडू आहे. इथे किती धावा भेटतील. हो चांगला बॉल होता. इथे टप्पा खाल्यानंतर मग बाहेरच्या दिशेने चेंडू वळाला. डॉट बॉल मात्र आलाय. इथे 4थं षटक. पहिली इनिंग मात्र संपेल आणि पहिला इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना अग्निश इलेव्हन या टीमनं मात्र बनवल्यात त्या 51 धावा आणि त्यात वैयक्तिक सागरनं कुठल्या त्या 43 15 बॉल 43 धावांची एक विस्फोटक इनिंग सागर या खेळाडूंना मात्र साकारली आहे. 51 धावा 24 बॉल वरती बनवल्यात आणि इथून 24 बॉल्स आणि सेकंड बॅटिंग करत असताना शेख 11 3001 पेट या संघाला बनवायच्या त्या 52 धावा. काय घडेल काय बिघडेल 52 धावा येतील का ते पाहणं मात्र गरजेचं.